नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 3 चालू आहे आपला. त्यात ते 9 पर्यंत आपले काही प्रॉब्लेम झालेले आहेत. आता 10 नंबरचं व्हीव्ही आयएमपी आणि स्टार केलेलं आहे. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके, काय झालं बघा. इन फिगर सी द सेंटर ऑफ सर्कल, ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल. गिवन बघा, नीट रिपीट करा, तुम्ही वाचा. ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल आणि PQ is the tangent at point T. AB is the diameter of circle. PQ is tangent at T. AP perpendicular to PQ. AP perpendicular to PQ. लक्षात घ्या, tangent नाही. आणि BQ perpendicular to PQ. Given prove that sec CP. CP congruent to CQ. मी कन्स्ट्रक्शन केलंय. काय काय जॉईन केलं मी कन्स्ट्रक्शन मध्ये? join CP, CQ and CT. Join CP, CQ and CT. काय प्रूफ करायचं आपल्याला? CP बरोबर CQ दाखवायचंय. आता प्रूफ in figure see the center of circle. C is the center of circle, correct? Also AB the diameter. AB is the diameter. आणि म्हणजे हे अंतर रेडियस होईल. AC आणि CB कोण होते? रेडियस होते. लक्षात घ्या, हे अंतर आणि अंतर सारखं असतं. ओके. Also AP perpendicular to कोणाला? PQ. And BQ perpendicular to PQ given. Also CT perpendicular to radius है थी. CT perpendicular to tangent PQ. Tangent theorem of tangent मध्ये कधी चालतं. theorem of tangent. ओके, ही टँजंट आहे, ही रेडियस आहे. टँजंट आणि रेडियस परस्परांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे थोडक्यात AP परपेंडिक्युलर टू PQ, CT परपेंडिक्युलर टू PQ आणि BQ परपेंडिक्युलर टू PQ. लक्षात घ्या. देअरफॉर अँगल P इक्वल टू अँगल T इक्वल टू अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. आणि ते कसे अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल येते आणि कॉन्ग्रुएंट आहे. आणि देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट, इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी म्हणा, काही म्हणा. देअरफॉर AP पॅरलल टू CT पॅरलल टू कोणाला? BQ. ओके, तीन लाइन पॅरलल झाल्या. AP पॅरलल टू CT पॅरलल टू BQ. देअरफॉर बाय इंटरसेप्ट, पहिला चॅप्टर, बाय इंटरसेप्ट made by three parallel line theorem. Three parallel line theorem. आठवतोय तुम्हाला काय होईल की जर AC अपॉन BC, पहिला हा इंटरसेप्ट, AC अपॉन BC इक्वल टू काय तो? AC अपॉन BC इक्वल टू PT अपॉन 4. आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये इंटरसेप्ट मिळतं, त्यांच्या अंतरछेद समान. AC अपॉन CB चा रेशो हा PT इक्वल टू TQ. बट AC इक्वल टू BC, AC अपॉन BC ते कटते 1 इक्वल टू PT अपॉन TQ. कंसात लिहायचं असेल तर लिहू शकतात. AC इक्वल टू दोन टिंब वर द्या, म्हणून त्याचे सच दॅट AC इक्वल टू BC इक्वल टू रेडियस R. AC आणि BC कटते कारण ते रेडियस ऑफ सर्कल आहे. आणि म्हणजेच PT इक्वल टू काय होईल? PT इक्वल टू PQ. त्याला एक नाव द्यायचं काम आहे आपलं. नाव इन ट्रायंगल काम झालं आपलं. मला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. PT इक्वल टू नाव इन ट्रायंगल CTP and in triangle
CTP and CTQ. CTQ दोन ट्रायंगल बघा कोणते घेतले. In triangle CTP and CTQ, CT congruent to CT, CT equal to CT equal there, CT equal to CT common, correct. Angle T congruent to T, each of 90 degree, and PT equal to PQ from 1. Therefore, triangle CTP congruent to triangle CTQ by SAS test, and therefore sec विचारले उत्तर sec CP congruent to sec CQ corresponding sides of congruent triangle. ओके, इतकी सिंपल प्रूफ आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये प्रॉपर्टी यूज झाली. ह्या चॅप्टर मध्ये एक प्रॉपर्टी यूज झाली, टँजंट थेरम, थेरम ऑफ टँजंट. पुन्हा सांगतो, AB डायमीटर आहे म्हणून AC आणि BC काय असतात, रेडियस असतील. ओके, आणि कन्स्ट्रक्शन काय केले, जॉइंट CP CQ CT, AP परपेंडिक्युलर टू PQ BQ परपेंडिक्युलर V1 मध्ये दिले. AB डायमीटर आहे आणि CT परपेंडिक्युलर टू टँजंट PQ, थेरम ऑफ टँजंट. म्हणजे हा 90 झाला, हा 90 झाला, हा 90 झाला, म्हणजेच AP पॅरलल टू CT पॅरलल टू BQ. Therefore by intercept made by three parallel line theorem, जर दोन लाईन तीन लाईन पॅरलल आणि दोन ट्रान्सफर छेदत असतील तर त्यांचे इंटरसेप्ट इक्वल, त्यांचा रेशो इक्वल असतो त्यांच्या इंटरसेप्टचा, हे माहित असणं गरजेचं आहे. AC upon BC equal to PT upon TQ, but AC equal to BC, रेडियस ऑफ सेम सर्कल, आणि मग कटते आणि एक आहे, मग PT equal to TQ. मग दोन ट्रायंगलचा विचार केला, इन ट्रायंगल CTP आणि इन ट्रायंगल CTQ, करेक्ट. CP congruent to CP common, angle T congruent to T, each of 90, PT equal to TQ from 1, and therefore triangle CTP constituted by SAS test, and therefore CP congruent to CQ. महत्वाचं गणित आहे, एक्झामला येऊ शकतं 3 मार्काला 4 मार्काला. ओके, 11 आणि 12. 11 नंबरचा खूप सिंपल आहे. ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ABC. 3 सर्कल काढायचे आणि त्याची रेडियस 3 आणि ते टचिंग असले पाहिजे, लक्षात घ्या, एकमेकाला टच झाले पाहिजे, असे टचिंग सर्कल काढा म्हणतो. म्हणजे त्यांचं अंतर 6 होईल, लक्षात, 3-3 सेंटीमीटरचे तुम्ही काढू शकता सुद्धा. ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ABC, each of radius 3 cm, such that each circle touches the other two circle. तिन्ही टचिंग सर्कल काढू शकतात तुम्ही, काढायचे. ओके, आणि 12 मात्र फार महत्वाचा नाही, करायचा असला तर करू शकतात तुम्ही, खूप महत्वाचा नाही. 13 नंबरचा प्रॉब्लेम तुमच्या सिलेबस मधून कट झालाय, त्याला फळी मारून ठेवा, कारण की त्याच्यात वेगळा थेरम येतंय, ते सुद्धा टँजंट थेरम आहे. खरं तर येऊ शकतं ते सुद्धा गणित आपल्याला अशा पद्धतीने करता येईल ते, पण सिलेबस मधून कॅन्सल झालं म्हणजे येणार नाही, उगा आपला वेळ वाया घालायची गरज नाही. पण ते गणित तुम्ही करू शकता. कोणत्या पद्धतीने, टँजंट थेरम नाही वापरला तुम्ही प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क ची प्रॉपर्टी वापरून करता येईल, पण थोडंसं अवघड देणं हरकत नाही. करून बघा, 14 नंबरचा प्रॉब्लेम आपण घेऊ. ओके, 14 नंबरचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे. ह्या 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. खूप सिंपल आहे, नीट बघा, मी रीड करतो. इन द फिगर O is the center of circle, chord PQ congruent to chord RS. त्या दोन chord congruent दिल्या. अँगल POR, सेंट्रल अँगल दिला, POR equal to 70 डिग्री. फाइंड PR. आता PR म्हणजे पटकन आपण उत्तर बघू, हा 70 होईल, कारण सेंट्रल अँगलचं माप आणि त्याच्या संबंधित मायनर आर्कचं माप कसं असतं, इक्वल असतं. एक एक उत्तर बघू, थोडी मग लिहून देऊ. QS विचारली, ही QS काढायची. मग ती कशी काढणार, की आपल्याला माहिती ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील, संबंधित मायनर आर्क, संबंधित आर्क सुद्धा कसे, हा 80 म्हणजे हा सुद्धा किती होईल, मग 80 होईल, लक्षात घ्या. 80 80 70 किती होते बघा, 28 230 होईल, पण 8 24 होईल. आणि मग 360 मधून जर ते मायनस केलं 0 3 130 येईल, याचं माप किती येईल, 130. दुसऱ्याचं उत्तर येऊन जाईल का, PQ congruent to RS
कॉर्ड आणि म्हणून त्याचे मायनर आर्क सुद्धा पी क्यू कॉन्ग्रुएंट टू आर एस होतील. पण हा 80 म्हणजे हा सुद्धा किती झाला 80 80 80 70 हे तीन आर्क 360 मधून हे तीन आर्क जर वजा केले तर क्यूएस येईल. तर ते किती होते 230 लक्षात घ्या. 8 24 240 त्यातून थोडं 10 कमी करा म्हणजे 230 आता हा 130 आणि लास्ट क्यू आर एस एवढं माप विचारलंय तुम्हाला कोणाचं क्यू आर एस चं क्यू आर एस काय करावं लागेल 360 मधून 130 वजा करा किती होईल मग ते क्यू आर एस क्यू एस म्हणते क्यू आर एस आपल्याला माहिती आहे ते किती होईल 230 होईल. ओके तिन्हीचे उत्तर येईल क्यू आर एस 80 70 80 आताच आपण बघितलं ते किती असेल 230 असेल लक्षात घ्या. हे किती असेल 130 70 येऊन हा सुद्धा किती होईल 70 हे 80 येऊन हा सुद्धा काय होईल 80. इतकं सिंपल आहे. एक एक आन्सर बघूत आपण. ओके थोडस कट करू. In figure, O is the center of circle. In figure, O is the center of circle. Correct. आणि therefore मेजर आर पहिलं उत्तर मेजर अँगल लिहिलं तरी चालतं इथं. अँगल माहिती पी ओ आर इक्वल टू 70 डिग्री आणि मेजर आर्क कोणता दिलाय तुम्हाला मेजर आर्क आर एस 80 डिग्री गिवन आणि तुम्ही लिहिलं तरी चालतंय कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट कॉर्ड आर एस लिहिलं तरी काय हरकत नाही. कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस गिवन. नाव आता एक एक उत्तर बघू. नाव एक बघू. मेजर आर्क पी आर इक्वल टू मेजर एंगल पी ओ आर इक्वल टू 70 डिग्री करस्पॉन्डिंग मायनर आर्क with respective to सेंट्रल अँगल केंद्रीय कोनासंबंधीचा मायनर आणि म्हणून मेजर आर्क पी आर इक्वल टू 70. पहिल्या क्वेश्चनचं व्यवस्थित लिहायचं लक्षात. आता क्यू एस विचारलाय मग नाव दुसरं उत्तर बघू. नाव की कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस गिवन. therefore मेजर आर्क पी क्यू इक्वल टू मेजर आर्क आर एस इक्वल टू 80 डिग्री. कारण याच्यातल्या की करस्पॉन्डिंग रिझन काय यायचं करस्पॉन्डिंग आर्क congruent arc with respective to congruent chords. Corresponding minor arcs with respective to congruent arcs. आणि मग तो 80 झाला. आणि हा मग कोणता विचारला मेजर आर क्यू एस इक्वल टू 360 डिग्री माइनस इन ब्रॅकेट मेजर आर पी आर प्लस मेजर आर्क PQ प्लस मेजर आर्क कोणता RS चौकट बंद करा इक्वल टू मेजर आर्क QS इक्वल टू 360 माइनस 70 प्लस 80 प्लस 80. ओके हे 70 80 आणि मेजर आर QS इक्वल टू किती होईल मग 360 मायनस 230 आणि म्हणजे ते 1 किती येईल बघा 130. मेजर आर QS किती झाला इक्वल टू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर QS इक्वल टू 130
ओके. आता लास्ट थर्ड नंबरचा क्यू आर एस मेजर आर्क विचारला. करेक्ट. क्यू एस वजा करा. तुम्हाला क्यू एस विचारलाय 360 मधून काय करा, क्यू एस वजा करा किंवा ह्या तिघाची बेरीज करा. मेजर आर क्यू आर एस म्हणल्या तिन्ही तुकडेमध्ये क्यू आर एस हे माहिती आहे किंवा तिथून क्यू एस वजा केला तरी चालतंय. थर्ड वन मेजर आर्क क्यू आर एस इक्वल टू 360 माइनस क्यू आर एस माइनस मेजर आर्क क्यू एस equal to 360 minus 130 equal to 230 degree. Measure arc QRS equal to 230 degree. Okay. ज्या प्रॉपर्टी यूज केल्यात वेगवेगळ्या 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. पुन्हा 15 नंबरचा प्रॉब्लेम तुमच्या सिलेबस मधून कॅन्सल झाला. 13 15 कॅन्सल करून ठेवा, ज्यांना माहित नाही त्यांनी वेगळ्या प्रॉपर्टीवर आहे. 16 कॅन्सल झालाय, मी 17 घेणार आहे. आता पुन्हा सांगतो 13 15 आणि 16 कॅन्सल झाले तुमच्या सिलेबस मधून. आता 17 नंबरची ऍक्टिव्हिटी मी ती घेतो. ओके. QS 210 17 नंबरचा प्रॉब्लेम आहे. त्याआधी 14 नंबर एक म्हणजे आपलं थोडंसं करेक्शन झालंय. आपण मेजर आर्क क्यू आर एस काढले, हरकत नाही, काढलं काही हरकत नाही, पण विचारलंय क्यू एस आर. तर क्यू एस आर किती होईल? 130 प्लस 80 130 प्लस 80 210 होईल. लक्षात घ्या. क्यू एस आर विचारलाय. क्यू एस प्लस एस आर, क्यू एस प्लस एस आर इक्वल टू 130 प्लस 80 देअरफॉर इज 210 होईल. इथं क्यू चुकून झालं होतं ते लक्षात घ्या. 4 नंबर टाकला तरी चालतं त्याला. 15 कॅन्सल झाले, 16 कॅन्सल झाले, 17 खूप सिंपल आहे, ऍक्टिव्हिटी आहे. काय झाले तुम्हाला रीड करतो प्रॉब्लेम. इन फिगर कॉर्ड EF पॅरलल टू GH. करेक्ट. आणि prove that chord EG congruent to FH. Fill in the blanks and write the proof. Draw sec GF. पटकन लक्षात असेल तुम्हाला हे की ही पॅरलल आहे म्हणजे हा कोणता ट्रायंगल झाला? ट्रॅपिझियम झाला. आणि ट्रॅपिझियमच्या जर दोन बाजू कॉन्ग्रुएंट असतील आणि एक पेयर पॅरलल असेल आणि दुसरी कशी असेल कॉन्ग्रुएंट असेल पेयर, तर त्याला आयसोसेलेस ट्रॅपिझियम म्हणलं होतं. हे तुमच्या नॉलेजसाठी. प्रूफ फार सिंपल आहे. कन्स्ट्रक्शन काय केले? ड्रॉ GF प्रूफचा भाग लिहायचा तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये. कन्स्ट्रक्शन अँगल इन फिगर, मग काय होईल? इन फिगर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. EF पॅरलल टू कोणाला आहे? GH and GF is the transversal. करेक्ट. हे गिवन आहे. तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस करू शकता. आणि म्हणून हा अँगल हे पॅरलल हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल. लक्षात घ्या. अल्टरनेट अँगल्स. अँगल EFG इक्वल टू अँगल FGH कंसात. कारण इथे ऍक्टिव्हिटी तुमची अल्टरनेट अँगल्स समजून घ्या. खूप सिंपल. खूप याला एक नाव देतात. ह्या दोन लाईनी पॅरलल, हा अल्टरनेट अँगल झाला. ओके. आता ह्या कोणाने कोणता आर्क इंटरसेक्ट केला बघा. हा समजत आहे का? बघा प्रूफ समजून 3च ओळीची अगोदर समजून घ्या.
अँगल EFG ने बघा EFG ने कोणता आर्क इंटरसेक्ट केलाय आल्सो अँगल EFG इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क कोणती EG कंसात कारण घ्या इन्स्क्राइब्ड अँगल थेरम ओके याला दोन नाव आणि आता ह्या अँगलने कोणत्या FGH ने अँगल आल्सो अँगल FGH इज इक्वल टू हाफ ऑफ FGH म्हणजे याने कोणता आर्क केला हा आणि हा आर्क FH half of major arc FH तेच कारण घ्या inscribed angle theorem equation 2 ओके 3 द्या 3 नाव द्या 1 2 3 बघा हा जर x 40 चा असेल तर हा सुद्धा किती होईल 40 आणि म्हणजे याच्या समोरचा हा किती दुप्पट असतो 80 म्हणून हा सुद्धा किती होईल 80 होईल थोडक्यात काय कन्क्लुजन निघलं फ्रॉम 1 2 and 3 काय कन्क्लुजन निघलं हा कॉन्ग्रुएंट आहे ह्याचा हा असतो लक्षात घ्या फ्रॉम 1 2 and 3 म्हणजेच आर्क EG मेजर आर्क EG इक्वल टू मेजर आर्क FH आणि ज्या सर्कल मध्ये दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर संबंधित कॉर्ड सुद्धा कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात देयरफॉर कॉर्ड EG कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड FH comes up here corresponding congruent arc with congruent chords with respect to congruent arcs corresponding congruent arcs आणि हे उत्तर सिंपल प्रूफ आहे 3 मार्काला ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते एक्झाम मध्ये ओके तुम्ही तेवढी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा अगेन 18 नंबरचं कॅन्सल झालं आपण 19 बघू खूप सिंपल आहे ते घेऊन टाकू ओके 19 नंबरचा प्रॉब्लेम रीड करतो 2 ते 3 ओळीचा खूप सिंपल आहे अगोदर रीड करतो इन सर्कल विथ सेंटर C and D लहान वर्तुळाचं सेंटर C आहे मोठ्या वर्तुळाचं सर्कल D आहे टचेस इंटरनली ॲट पॉइंट E दोन्ही वर्तुळ E मध्ये छेदतात म्हणजे त्यांचे सेंटर्स आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कसे असतात कोलिनियर असतात इकडे थेरम ऑफ टचिंग सर्कल करेक्ट कॉर्ड EB ऑफ द आउटर सर्कल EB काय मोठ्या वर्तुळाचं काय GY circle intersect inner circle at point A prove that EA equal to AB आता लक्ष द्या आता ED ड्रॉ कन्स्ट्रक्शन काय केलं आपण ड्रॉ ED and ED जोड आता ED हा C is the center of smaller circle C is the center of smaller circle and त्याच्यामुळे ही त्याची काय होईल डायमीटर also आता प्रूफ सुरू झाली लक्षात घ्या also is between C is between काय theorem of touching circle theorem of touching circles हे तर फार तुम्ही वाक्य लिहू शकता टू सर्कल एक वाक्य लिहून टाका टू सर्कल having a center C and D touches internally at point E हे वाक्य फिक्स आहे द्यायला हरकत नाही वगैरे तर लिहू शकता कन्स्ट्रक्शन झाल्यावर तरी चालतंय therefore E is between C is between D असं लिहिलं तरी चालतंय इन फिगर अगोदर कन्स्ट्रक्शन द्या ड्रॉ ED and AD लिहू शकता इन फिगर टू सर्कल having a center C and D touches each other
इंटरनली ऍट पॉइंट ई आतून स्पर्श करायले, मग त्याचा टचिंग पॉइंट आणि दोघांचे सेंटर हे कसे असतात, कोलिनियर असतात. त्याला माहिती थेरम ऑफ टचिंग सर्कल झालंय, जोडलंय. नाव ED is diameter of smaller circle. फार सिंपल आहे, थोडीशी वाढवी म्हणून इथे वाढली तरी चालते थोडं इंटरनली. आणि therefore angle EAD measure angle EAD equal to 90. Angle inscribed in semicircle in semicircle. अर्धवर्तुळातील कोण कसा असतो, काटकोन असतो, लक्षात घ्या. कारण हा व्यास आहे आणि म्हणून ही त्याचे काय अर्धवर्तुळ होईल, लक्षात घ्या. अर्धवर्तुळातील कोण काटकोन. आता म्हणजेच काय झालं, DA perpendicular to, therefore DA perpendicular to chord कोण EB मोठ्या वर्तुळासाठी फॉर बिगर सर्कल. हा 90 झाला म्हणजे DA मोठे EB ला काय झाला, परपेंडिक्युलर झाला. आणि म्हणून therefore chord perpendicular बायसेक्टर थेरम काय म्हणतो, मोठ्या वर्तुळासाठी इन बिगर सर्कल. जर चालतं इन बिगर सर्कल DA परपेंडिक्युलर टू chord EB मोठ्या वर्तुळासाठी. मोठ्या वर्तुळासाठी जीवेवर टाकलेले लंब जीवेल तू भागतो आणि मग काय प्रूव्ह करायचं, therefore sec EA congruent to sec कोणता EB. इतकी सिंपल खूप म्हणजे 9 स्टँडर्ड झालेली आहे, प्रॉपर्टी वापरली आणि आता इथं अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल एक वापरले, करेक्ट. आणि थेरम ऑफ टचिंग सर्कल. छोटं गणित आहे पण 3 प्रॉपर्टी वापरल्या, छोटं गणित आहे पण 3 प्रॉपर्टी वापरल्या, लक्षात घ्या. हे लक्षात आलं पाहिजे, वाटतंय छोटं पण त्या गोष्टी नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, असंच 20 नंबरचं एक आहे ते बघून ऍक्टिव्हिटी आणि 21 दोन्ही बघायचे आपल्याला. ओके, बघा 20 नंबरचा प्रॉब्लेम आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तसाच बघूत आपण, दोन पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवता येतो, पण आपल्याला जी ऍक्टिव्हिटी बेस आहे त्याप्रमाणे बघूत आपण. इन फिगर AB द डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर O, बायसेक्टर ऑफ एंगल ACB intersect the circle at point D. Prove that sec AD congruent to BD. sec प्रूव्ह करायचं तर जोडलं तरी चालते आपल्याला, पण इथं जशी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली त्याप्रमाणे करायचं. ड्रॉ सेक OD, इथं जसं सांगितलं त्याप्रमाणे ड्रॉ सेक OD. तसं आपल्याला प्रूफ येऊ शकते अशी की हा AB डायमीटर आहे. दोन्ही पद्धतीने सांगतो तुम्हाला की AB डायमीटर आहे म्हणजे हा 90 होईल, म्हणजे हा 45 होईल. याने कोणता आर्क इंटरसेप्ट केला, हा केलाय, याच्या माप दुप्पट असतं म्हणून 90 होईल. याने कोणता केलाय, 90 होईल. आणि म्हणजे AD कॉन्ग्रुएंट टू BD झालं. आणि म्हणून आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून संबंधित कॉर्ड सुद्धा काय होत्या, कॉन्ग्रुएंट होत्या. ही साधी पद्धत आहे. पण इथे ऍक्टिव्हिटी मध्ये थोडंसं वेगळे क्वेश्चन विचारले म्हणून आपण तसं घेतो. पुन्हा सांगतो, AB is the diameter of circle, therefore angle ACB equal to 90 degree. पण हा बायसेक्टर आहे म्हणजे 45 आणि हा 45 होईल. आणि म्हणून याने इंटरसेप्ट केला आर्क कोणता आहे, AD. आणि अँगल BCD ने आर्क केला कोणता आहे, BD, लक्षात घ्या. आणि म्हणून याच्या दुप्पट माप असते, याचं हे ट्वाइस असतं, ह्याच्या हे हाफ असतं म्हणजे याच्या ट्वाइस असतं. हा 90 आर्क होईल AD आणि BD आर्क 90 होईल. त्या संबंधित कॉर्ड जर जोडल्या तर त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट होतील. ही एक पद्धत आहे. पण इथं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे करू. ड्रॉ सेक OD ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू. अँगल ACB इक्वल टू जी ऍक्टिव्हिटी दिली ती करू, तुम्हाला जी सोपं वाटेल ती करा. अँगल ACB इक्वल टू किती होईल, 90 डिग्री. ऍक्टिव्हिटी अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल डायरेक्ट दिले म्हणून ते सांग. अँगल इन्स्क्राइब्ड in semicircle. Right? Angle BCB equal to 45 degree. Direct विचारले.
कारण हा कोण दुभाजक आहे ते नाही तुम्हाला येत. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं, तुम्ही जे पण परीक्षेत जर आहे तर तुम्हाला ते सुद्धा आलं पाहिजे. CD इज द रिझन दिले, CD इज द बायसेक्टर ऑफ, CD इज द बायसेक्टर ऑफ angle AC, ACB, correct. Therefore measure arc DB, measure arc DB is equal to inscribed angle या DB इक्वल टू असेल तरी चालतंय, इज इक्वल टू मेजर आर DB इक्वल टू किती असून दुप्पट असतो मेजर अँगल DCB, मेजर अँगल DCB ट्वाइस मेजर अँगल DCB कंसात लिहा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हा DCB चं माप याच्या निम्म असतं, याचं माप याच्या काय असतं दुप्पट असतं. मेजर आर्क DB इक्वल टू 2 into 45 डिग्री. therefore मेजर आर्क DB किती होईल 90 डिग्री होईल, लक्षात घ्या. आणि मग हा 90 झाला म्हणून हा सेंट्रल अँगल सुद्धा किती होईल अँगल DOB, अँगल DOB इक्वल टू 90 डिग्री करस्पॉन्डिंग सेंट्रल आर्क. कारण द्या करस्पॉन्डिंग किंवा तिथं जे कारण दिले डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क आणि फ्रॉम 1 म्हणले तिने आणि त्याला एक नाव दिले, लक्षात घ्या. डेफिनेशन मला काय म्हणायचं तुम्हाला दिले ते कारण किंवा करस्पॉन्डिंग याला एक नाव दिले, लक्षात. आणि मग हा परपेंडिक्युलर झाला, हा परपेंडिक्युलर म्हणजे DO परपेंडिक्युलर टू कोण झालं AB, DO perpendicular to AB आणि AO equal to AB, रेडियस ऑफ सेम सर्कल. म्हणजे DO is perpendicular bisector of AB. 90 चं काम केले की नाही, लक्षात घ्या. हा 90 डिग्री झाला कारण हा 90 सेंट्रल अँगलचं नेचं माप सारखं आहे. दुसरी पद्धत लक्षात घ्या 90 झाला आणि AO equal to OB, रेडियस ऑफ सेम सर्कल. म्हणजेच DO is the perpendicular bisector, direct the proper line DOD is the perpendicular bisector of say AB. आणि तुम्हाला माहित असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर आठवत असेल तुम्हाला, एखाद्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कोणताही बिंदू त्याच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स असतो, झालेले आहे तुम्हाला. पुन्हा सांगतो, जर लाईन LE जर AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, नाही स्टँडर्डला झालं होतं, आणि P is the any point on perpendicular bisector of AB, then AP equal to PB. तसं जिथं काय होईल मग हा OD हा AB चा परपेंडिक्युलर हा AB सेगमेंट आहे, मग त्याचे एंड पॉइंट ह्या D पासून कसे असतील इक्विडिस्टन्स असतील. therefore काय होईल म्हणून इथं काय लिहिलंय OA इक्वल टू sec OA also दिलं इथं sec OA congruent to sec OB. कारण लिहा रेडिया ऑफ सेम सर्कल आणि याला दोन नाव द्या आणि फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल लाईन OD is perpendicular bisector of sec AB, correct. and therefore by काय होईल की AD equal to BD का होईल by perpendicular bisector theorem. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम काय म्हणतो, मी पुन्हा सांगितलं AB जर हा एक रेषाखंड असेल आणि L हा त्याचा परपेंडिक्युलर, त्याच्यातला कोणताही बिंदू याला येतो त्याच्या एंड पॉइंट पासून कसा असतो इक्विडिस्टन्स असतो. 9 स्टँडर्ड ह्या पद्धतीने जमते, मागच्या पद्धतीने सांगितली पण इथे ऍक्टिव्हिटी म्हणून आपण तो घेतलेली आहे. 21 वाला क्वेश्चन हा खरं तर तुमच्या सिलेबसला नाही, पण तो दुसऱ्या पद्धतीने सोडवता येतो म्हणून त्याने ते प्रॉब्लेम ठेवले, आपण त्या पद्धतीने घेतो. ओके. 21 नंबरचा प्रॉब्लेम खरं तर तुम्हाला जो आपला सिलेबस कॅन्सल झाला त्याच्या प्रॉपर्टीवर आधारित होता आणि तो खूप सोप्या पद्धतीने होता, पण इथं तो सिलेबस म्हणून कॅन्सल केलेला नाही. हा प्रॉपर्टी कॅन्सल झाली पण ही दुसऱ्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवता येत आहे. मग इथं काय केले इन फिगर से MN इज कॉर्ड ऑफ सर्कल, MN ही कॉर्ड आहे सर्कलची, लक्षात घ्या. MN इज 25, ती कॉर्डची लांबी 25 दिली
Here is a point on chord ML such that ML equal to 9. ML किती 9. OL दिली तुम्हाला ती रेडियस नाही लक्षात घ्या. OL अंतर आहे रेडियस नाही ते इज 5. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. मग कन्स्ट्रक्शन काय केलं मी कन्स्ट्रक्शन ड्रॉ OP perpendicular to chord AB MN and join also join OM आणि OM रेडियस आहे लक्षात घ्या. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू जोडणाऱ्या सेगमेंटला रेडियस म्हणायची OM रेडियस नाही पण ती दिलेली. आणि मग आता आपल्याला काढता येईल नाव सोल्युशन. रेडियस विचारली तुम्हाला ते प्रूफ नाही सोल्युशन विचारले. फाइंड द सोल्युशन इन फिगर O is the center of circle and OP perpendicular to chord MN construction. Therefore by chord perpendicular bisector theorem का भी कि LN equal to क्या PM equal to PN equal to half of कोणाच्या PM तर जीवर टाकलेलं मग जीवेस काय करतो दुभागतो. PM equal to PN equal to half of MN. पण MN माहित आहे PM equal to PN equal to half into 25. PM equal to PN equal to 12.5. याचं काम आहे याला एक नाव द्या. आता त्याच्यावर आपल्याला LP काढता येईल तुम्हाला. नाव LP equal to PM minus ML. PM आताच काढली 12.5 minus किती 9 इक्वल टू किती होईल बघा ते हे 3.5. LP किती झाली 3.5 करेक्ट. 10 LP माहित झाली 3.5. आता पायथागोरस वरून तुम्हाला OP काढता येईल कारण मला रेडियस काढायची OL काढावं लागणार आहे लक्षात घ्या. त्या OL काढण्यासाठी मला PL माहित आहे पण OP माहित नाही. नाव इन ट्रायंगल कोणता in triangle OPL angle P equal to 90 degree. Okay कि OL square equal to OP square plus LP square. पायथागोरस बघा ही नववीची प्रॉपर्टी. आता पायथागोरस मागचा चॅप्टर OL square equal to LP square plus OP square. मग OL माहिती आहे तुम्हाला 5 square equal to OP square. OP काढायचा आहे. मग LP किती आहे LP आत्ताच काढली LP 3.5 square. लक्षात 5 चा वर्ग 25 मायनस 35 चा वर्ग माहिती आहे 12.25 equal to OP square. करा सबट्रॅक्शन किती 12.72 75 equal to OP square. तर स्क्वेअर रूट घेऊ नका घेतलं तरी चालतंय नाही घेतलं तरी चालतंय. त्याला किती नाव द्या 2 आणि त्याचं काम आहे आपल्याला OP स्क्वेअरचं स्क्वेअर रूट निघालं 4 त्रिक 12 येणार नाही 75 बरोबर आहे. 25 मधून 12.25 जर वजा केले तर 12.75 12 ने 25 करेक्ट. ओके. Now in triangle OPN, angle P equal to 90 degree. Therefore ON square is the radius of circle. ON square equal to OP square plus PN square. Pythagoras theorem. ON square equal to OP square already तयार आहे तुमच्याकडे 12.275 आणि PN सुद्धा तयार आहे 1 मध्ये 12.5
12.5 bracket square from 1 and 2. From 1 and 2. Okay. Now आता बघा पुढं इथं करतो आधीला प्रॉपर इथं कंप्लीट करतो ON स्क्वेअर किंवा इथं बसत असेल तर बघा ON स्क्वेअर इक्वल टू 12.75 प्लस 156.25 156.25 लक्षात घ्या 12 चा वर्ग करा 12 गुणिले 13 करावं लागतं 5 चा वर्ग पण आणि त्यांचं ऍडिशन किती येतं सांगा ON स्क्वेअर इक्वल टू किती येतंय बघा 169 बरोबर आहे का 169.0 काहीतरी 00 होईल आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड ON इक्वल टू किती येईल 30 आणि इथं रेडियस ऑफ सर्कल आणि काय विचारलं मग रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू 30 सेंटीमीटर काही दिलेलं नाही युनिट लिहिलं तरी चालतं खरं हा दुसऱ्या पद्धतीने प्रश्न कधी सोडू शकतो प्रॉपर्टी कळायला पाहिजे दोन्ही पद्धतीने सोडवता येतो पण आता एक भाग तुमच्या 9 सिलेबसला दुसऱ्या पद्धतीने घेतला 22 नंबरचा प्रॉब्लेम आउट ऑफ तुमच्या सिलेबसला नाही 24 सुद्धा नाही फक्त 23 एक राहिला आहे 25 आहे सिलेबसला आहे पण मी सध्या घेणार नाही जेव्हा क्लास सुरू होते खूपच अभ्यास होईल तेव्हा घेईन याचे हॉट्स मी तुम्हाला काही हॉट्स देणार आहे जे सोपे आहेत कारण आता ते हॉट्स थोडेसे वेगळे असणार की ते मिक्स झालेले आहेत काही हॉट्स आहेत ते मिक्स झाले ते बघून तुम्हाला मी सोडवायला काही हॉट्स देणार आहे 5-7 महत्त्वाचे तुम्ही करायचे नाही आले तुम्ही ते समजून सांगा अजून एक प्रॉब्लेम राहिला आहे 23 नंबरचा खूप सिंपल आहे तेवढा घेतो आणि हा इथं चॅप्टर संपल ओके एक राहिला आहे (23) नंबरचा लास्ट प्रॉब्लेम बघणार आहे 24 कॅन्सल झालाय 25 सिलेबसला आहे पण सध्या मी ते घेणार नाही तर आवश्यकता नाही तो सायक्लिक कोऑर्डिनेटर आधारित आहे बघू तो नंतर जर खरेच आपले क्लास सुरू झाले आणि याच्यावर हॉट्स घेणारे लक्षात घ्या ते मी तुम्हाला वैयक्तिक टाकणार आहे म्हणजे ग्रुपवर टाकणार आहे ते सोडायचं नाही आलं तर ते मी समजून सांगेन याच्यानंतर तुमचा कन्स्ट्रक्शन चॅप्टर सुरू होईल दररोज एक भाग घेईन आणि त्याच्यावर काही होमवर्क करायला देईन तर प्रत्येका सगळ्यासाठी सोपा चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर चॅप्टर तो सुरू होईल तुमचा ओके लास्ट प्रॉब्लेम थोडा स्टार्ट केला पण खूप किती सिंपल आहे तुमच्या लक्षात येईल इन फिगर 2 सर्कल इंटरसेक्ट ॲट पॉइंट M and N second drawn to M and N intersect the circle at point RS and PQ respectively prove that SQ parallel to RP ह्या दोन सेकंड काढल्यात M आणि N मध्ये दोन सर्कल एकमेकाला M आणि N बिंदू छेदतात कन्स्ट्रक्शन काय केलं जॉइन M सिंपल आहे आणि दोन सेकंड आहेत त्या वर्तुळाला कुठे छेदाले आहेत बघा R P S आणि Q मध्ये M आणि N मधून काढलेले आहेत तर प्रूव्ह करायचं SQ पॅरलल टू कोण RP सिंपल आहे अगोदर तोंडी सांगतो construction proof in figure two circle intersect each other लिहिलं तरी चालतं at M and N as shown in figure now angle MNQ बघा angle MNQ is the exterior angle of cyclic quadrilateral PRMN पुढे सांगतो angle MNQ is the exterior angle of cyclic quadrilateral PRMN आणि मग याची आपण प्रॉपर्टी मध्ये हा एक्सटेरियर अँगल त्याच्या ऍडजसंट अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो देयरफॉर अँगल R कॉन्ग्रुएंट टू अँगल MNQ याला एक नाव द्या करेक्ट आल्सो क्वाड्रिलॅटरल MNQS इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल का चारही बिंदू कुठे सर्कल वर आहेत लक्षात घ्या म्हणून हा सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी थेरम त्याच्या अपोजिट अँगल कसे असतात सप्लिमेंटरी लक्षात घ्या म्हणून अँगल MNQ प्लस अँगल S इक्वल टू 180 डिग्री पण बट अँगल MNQ म्हणजेच कोण हा
म्हणजे अँगल आर प्लस अँगल एस इक्वल टू 180. बट दीज आर इंटेरियर अँगल्स, आणि इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर या दोन लाईनी कशा असतात, पॅरलल असतात. सिंपली प्रूफ, द्यायला हरकत नाही. जॉईन एम इन फिगर इथं देतो तो. इन फिगर टू सर्कल्स टच करीत नाही, इंटरसेक्ट each other at point M and N as shown in figure. Now angle MNQ is the exterior angle of cyclic quadrilateral PRMN त्याचा बाह्य कोण आहे. therefore angle MNQ is equal to angle R, किंवा PRM म्हणलं तरी चालते. PRM किंवा PRS म्हणलं तरी चुकीचं नाही. कोपरा इथं तयार व्हायला लक्षात घ्या. कंसात लिहा प्रॉपर्टी ऑफ exterior angle of cyclic quadrilateral. The theorem of exterior angle of cyclic quadrilateral म्हणू शकतात. Give equation number 1. Also quadrilateral MNQS is a cyclic quadrilateral. Correct. Therefore, measure MNQ plus angle MSQ equal to 180 degree. Cyclic quadrilateral theorem. पण MNQ म्हणजेच कोण, PRM. Angle PRM plus angle MSQ equal to 180 degree from 1. Okay, MNQ म्हणजे PRM plus angle MSQ म्हणजेच कोण होईल हा. दॅट इज म्हणलं तरी चालतं, एक स्टेप वाढवू शकतात. दॅट इज angle PRS plus angle RSQ equal to 1. But these are interior angles. Therefore, SQ parallel to cone sec RP. Interior angle test. Okay. सोपी प्रूफ आहे. 24 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला नाही, 25 सध्या आपण घेत नाही. तिथं तुमचा हा चॅप्टर संपलाय. कन्स्ट्रक्शन चॅप्टर सुरू होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरचे जे हॉट्स आहेत ते मी तुम्हाला ग्रुपवर टाकीन, ते सोडवायचा प्रयत्न करा. एखादा नाही आला तर मी तो समजून सांगेन. महत्वाचे 4-5 मी सांगणार आहेत ते तुम्ही तेवढे करा. जेव्हा कधी वेळ भेटेल आपण त्यावेळेस बघूत आहोत. कन्स्ट्रक्शन चॅप्टर सुरू व्हायला आहे. फर्स्ट टर्म मधला शेवटचा चॅप्टर सुरू व्हायला मला हरकत नाही. फीस भरली जात नाही. आश्चर्य वाटतंय मला का भरली जात नाही. अशी कोणती मोठी रक्कम नाही. बरेच जण, काही जण लेफ्ट व्हायला जातात. आता लेफ्ट होऊन जमतं का, आपल्यालाच काहीतरी वाटलं पाहिजे कसं लेफ्ट व्हा, सगळं बघायचं आणि लेफ्ट होऊन जायचं, हे आता योग्य नाही. लेफ्ट मागच व्हा म्हणलं होतं. ज्याला इच्छा नाही आता लेफ्ट होऊन उपयोगाचं नाही. फी भरावंच लागल. फी भरली पाहिजे. प्रत्येकाने पालकांना सांगितलं पाहिजे. ते तुमचं काम आहे. जसं आम्ही आमचं थोडे कर्तव्य कमी, तर ते तुमचं कर्तव्य विद्यार्थी मित्र हो. तुम्ही ते लक्ष द्या. पालकांना सांगा. फी भरून घ्या. सहकार्य केलं पाहिजे. योग्य आहे का बघा. भरणं आवश्यक वाटतंय का तुम्हाला. पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करा, तुम्ही ठरवा. पण हे मनात काही चुकीचं पाप येऊ देऊ नका. कशाला भरायची, काय म्हणायचं, आम्ही बघितलाच नाही म्हणायचं. हे सगळं आम्हाला कळतंय. कोण बघायलंय, आम्ही सगळे व्ह्यूज कोण आहेत सगळं कळतं.
दुसऱ्याला फ्रीमध्ये व्हिडिओ टाकू नका. आपण अनलिस्टेड केलेत, प्रायव्हेट सुद्धा केलेत, आपली लिंक दुसऱ्याला टाकू नका. ओके, व्यवस्थित चॅप्टर 3 झालेत. हा चॅप्टर व्यवस्थित घेतलाय मी तुमचा, एकही प्रॉब्लेम सोडला नाही. फ्री कसे ते तुम्ही ठरवायचे. अजून एक चॅप्टर राहिला कन्स्ट्रक्शन, किंवा अजून एक 5वा घेऊन टाकेन मी तुमचा. त्याच्यावर पुन्हा तुम्हाला त्याच्या सुद्धा क्वेश्चन पेपर सोडता येतील. फी भरून टाकायचा प्रयत्न करता, पालकांना सांगा. एकदम ऑनेस्टली सांगितलं, नाही मी बघितले, यस मी बघितले, फी द्यावाच लागेल आमच्या फी आन्सरची, मला माहित नाही, असं खोटं बोलायचं नाही. बघू नये, खोटं बोलू नका. किंवा असं जरी मला बघितले सर पण माझी फी देत नाही, असं मला एखादा आनंद वाटेल. पण बघून व्हिडिओ सगळं करून पुन्हा व्हायचं मी बघितलेच नाही, हे खोटं बोलू नका. एखाद्या विद्यार्थी म्हणला ना मला सर नाही भरणार मी, तुमचे सगळे व्हिडिओ बघितले, मला आनंद वाटेल, मी बघितलेत पण मी भरू शकत नाही, हा आनंद वाटेल मला. पण बघू नये, खोटं बोललं तर मला तिथं खूप दुःख वाटेल. ओके, आपण आपलं सहकार्य करा, अजून व्यवस्थित होईल. आणि असंच सहकार्य तर तुम्हाला सगळे शिकवलं जाईल. भरपूर विद्यार्थी कन्स्ट्रक्शन चॅप्टर दररोज एक कन्स्ट्रक्शन होणार आहे, नीट बघा, महत्वाचं आहे, सगळ्यात सिंपल चॅप्टर आहे. आता थिअरम संपले, आता पुढचे 4ही चॅप्टर जेवढे राहिले ते तुम्हाला फुल मार्क देणार आहेत. हे 3 चॅप्टर मध्ये थिअरम, गिवन टू प्रूफ होतं. आता कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री सोपाच आहे, आणि शेवटचं मेन्शुरेशन. त्याच्यात ट्रिग्नॉमेट्री आणि मेन्शुरेशन मध्ये पूर्ण फॉर्म्युले आहेत, आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये फॉर्म्युले आहेत, आणि कन्स्ट्रक्शन आता फॉर्म्युले सुरू होईल प्लस एक कन्स्ट्रक्शन. सगळे फॉर्म्युले 70-80 फॉर्म्युले आपल्याला बघायचे पूर्ण मागचे हे, आणि मी तुम्हाला ते दिलेत पहिल्या तासामध्ये, ते आपण बघूयात. ओके, थँक्यू.